जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। महिला सक्षमीकरणाचा जागर। उल्हासनगरमध्ये आरपीआयच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। कॅम्प नंबर 3 गावडे कॉलेज जवळील रमाबाई नगर चोपडा भागात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात माता रमाई राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून व वंदना घेऊन करण्यात आली। या प्रसंगी आरपीआय आठवले गटाच्या उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्षा महिला आघाडी आशाताई राजू सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी महिलांच्या हक्क आणि कर्तव्यावर प्रकाश टाकला। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्हाट यांनी आपल्या भाषणातून महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले। जागतिक महिला दिन हा केवळ एक सोहळा नसून स्त्रियांच्या संघर्षाचा सन्मान आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा दिवस आहे। आज आपण 21व्या शतकात वावरताना जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा घराच्या उंबरठ्यापासून ते अंतराळापर्यंत स्त्रियांनी मारलेली झेप थक्क करणारी आहे। एकेकाळी चूल आणि मूल या चौकटीत अडकलेली स्त्री आज समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व सिद्ध करत आहे। शिक्षण, राजकारण, समाजकारण, संरक्षण, क्रीडा आणि पत्रकारिता अशा सर्वच आघाड्यांवर महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे। आजची स्त्री केवळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत नाहीये, तर अनेक ठिकाणी ती नेतृत्वाच्या भूमिकेत खंबीरपणे उभी आहे। केवळ भाषणांमधून किंवा सोशल मीडियावरील संदेशांमधून स्त्रीचा सन्मान करून चालणार नाही, तर तो आपल्या वर्तनातून दिसला पाहिजे। महिला दिनाचे औचित्य साधून आशाताई सोनवणे यांच्या वतीने उपस्थित सर्व महिलांना स्टीलची थाळी भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचे नेटके आयोजन पायल पगारे यांनी केले होते, तर सूत्रसंचालन संतोष पवार यांनी अत्यंत प्रभावीपणे केले। या प्रसंगी सीमा महाजन, दीपाली पगारे यांच्यासह आरपीआयच्या अनेक महिला पदाधिकारी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।